रेल्वेत बसल्यासारखं वाटतंय. आधी प्रवास केला ना 2-3 दिवस रेल्वेतच. बरोबर येते हो. आईचा फोन आला होता. आई बोलवायला लागले भेटायला. मधुबन म्हणून आली. अर्धा तास झालं. काय म्हणतो? बोलवायला लागले भेटायला. ये म्हणते. जाऊया का? चालते. तयार हो मग. तयार हो. ठीक आहे. 2 मिनिटात होते. आईला भेटायचं आलोय. 5 मिनिटात तयार झाल्या. आम्ही तयार होऊन 1 तास झाला. आईला भेटायचं आल्या 5 मिनिटात तयार झालं. आता आम्ही भेटायचं आले. आधी मधुबनमधून आले. त्यांनी भेटायचं आलोय. भेटून ठीक आहे. ओके काय चला लय छान बाई प्रवास झाला आमचा. लय छान झाला. आणि बाबांना सांगितलं बाई लवकर नोव्हेंबर मध्ये तुमची आहे ट्रिप. सांगून आले. युगल आहे. व्यवस्थित झालं. प्रवास मस्त झाला. व्यवस्थित झालं ना. मस्त झालं. शांती. एकदम मस्त झालं. मस्त झालं. एकदम 1 नंबरचं मधुबन झालं. आणि लय शांतपणाने भारी शिकवलं. कसं झालं मधुबन? एकदम मस्त झालं. छान झालं. फिरून आला. मित्रांनो, आज काय झालेलं आहे, आमच्या मातोश्री आणि आमच्या मावशी आहेत ना, ते टूरवरनं आलेले आहेत. राजस्थानला माउंट आबूला गेलेले आहे. आणि आज सकाळीच त्यांचं आगमन इथं झालेलं आहे. परत रिटर्न टू होमटाऊन. सो त्यांच्या आगमनाचा आम्ही व्हिडिओ पण केलेला आहे. तो पण आम्ही अपलोड करणार आहे. आणि बट आत्ता त्यांचा जो एक्सपिरियन्स जो आहे तिकडचा, म्हणजे राजस्थान, सोमनाथ मंदिर, द्वारका या ठिकाणी ते जाऊन आलेले आहेत. मग आता त्यांचा एक्सपिरियन्स जो आहे तो एक थोडक्यामध्ये आहे ना तुम्हाला ते सांगतील, शेअर करतील. सो लेट वी विल सी व्हॉट दे विल टेल टू अस अबाउट देअर एक्सपिरियन्स. ओके. प्रवास मस्त झाला की झोपायला सीटा बिटा आम्हाला त्रासच कुठला झाला नाही. आणि दादरला तिथं उतरल्यानंतर भाई लगेच तिथं न्यायला, म्हणजे एवढं नियोजन भारी. तिथं गेलो, दादरला उतरलो, तिथं त्या भाईने सगळं आम्हाला त्या वेटिंग रूम मध्ये, रेल्वे स्टेशनच्या तिथं वेटिंग रूम असते, तिथं नेलं. तिथं आंघोळीची वगैरे सोय करून कपडे बिपडे घालून निवांत 12ला गाडी कुठं गेला माउंट आबूला. माउंट आबूची तिथं उतरल्यानंतर तिथं भाई दुसरी पिशव्या घ्यायला, तिथं पिशव्या घेऊन वेटिंग रूमच्या तिथं गेलो. तिथं त्या भाईच्या तिथं त्या भाईच्या पिशव्या तिथं ठेवल्या. आणि आम्ही लगेच गाडी बाबांची त्या गाडीत बसलो. आणि एक रेल्वे येणार होती मागणं, जरा वेट केला तिथं. त्यावेळी माता वगैरे बहिणी आल्या, आमच्या गाडीत बसल्या. सरळ आम्ही मधुबनला पोहोचल्यानंतर तिथं दुसरी गाडी आली. आम्हाला लगेच तिथं आनंद सरोवरला नेलं. तिथं दिलं आम्हाला आनंद प्लॅटिनम मध्ये. प्लॅटिनम मध्ये तिथं आम्हाला आनंद सरोवर गेलं. तिथं प्लॅटिनम मध्ये तिथं आम्हाला रूम दिल्या. तिथं रूम गेलो वरती दुसऱ्या मजल्यावर, चौथ्या मजल्यावर रूम दिल्या. तर तिथं सगळ्यांनी फ्रेश आणि गाद्या बाबांच्या काही हातरलेल्या आंघोळ बिंघोळ केल्याची फ्रेश झालो. आपल्या घरात गेलं फ्रेश झालो. संध्याकाळी मग विश्रांती घ्यायची 4 वाजेपर्यंत. 4 वाजता पुन्हा खाली डायमंड हॉल मध्ये जायचं. तिथे लेक्चर वगैरे अटेंड करायचं. म्हणजे किती दिवस होता मधुबन? 5-6 दिवस होतो. 31 तारखेला अवतरण झालं. अवतरण झाल्यानंतर मस्त झालं. गेलो त्यावेळेस तिथं निवांत अगदी विश्रांती घेतली. वाक्यात सगळं सर्व फिरून बघितलं. सगळं लय छान, अगदी समाधान वाटलं बघून. सोमनाथला गेलो. सोमनाथ मध्ये किती गेले? सोमनाथ मध्ये द्वारकेमध्ये 1 दिवस राहिलो. सोमनाथला आलो. सोमनाथ मध्ये 1 दिवस राहिलो. लगेच संध्याकाळी गाडीला बसलो. तिथनं गांधीनगरला आलो. गांधीनगर मध्ये सगळं नगारा सगळा पूर्ण बघितला फिरून. लय मस्त वाटत. सकाळची पहाटेची अमृत वेला खोलीवर पहाटे उठायची 3:30ला. लगेच बाबांचे गीत लागले, ओटो बच्चे, लाडले बच्चे. 4 वाजता उठायचं की लगेच 4 धाम. एवढं मोठं लय छान सगळी सोय.
अंघोळ नाश्ता लगेच जेवण मग टूर गाडी लगेच सांगितली. त्रास काय झाला नाही? अजिबात नाही त्रास. सोमनाथला एक दिवस फिरलो, रात्रीचा प्रवास, सकाळ उतरलो अहमदाबाद मधून रातसारी प्रवास आणि सोमनाथच्या तिथं उतरलो द्वारकेला पहाटे 5ला. सोमनाथला किती उशीर आला? दिवसभर फिरत होतो सोमनाथ मध्ये. मंदिर लय छान आहे, मोठं आहे. मोठं मंदिर आणि ते सगळं खांबून डोंगर सगळं सोन्याच आहे. सगळं सोमनाथ सोन्याचं. आत गेलं की एवढं गार वाटतं. हे विक्रमजित राजा तेव्हा आठवण झाली त्या राजाची, कसं ते बांधलं असं मंदिर. बापरे, सगळ्यात पहिलं मंदिर सोमनाथ मंदिर सोमनाथ. बांधलंय गुजरात मधलं. त्याचं खूप गायन आहे. सोन्याचं आणि मंदिर पिंड छान मोठी मस्त मध्ये पीठ आहे आणि तिथे तुला बघायला मिळालं म्हणायचं. सगळ्यात पहिलं सोमनाथचं किती चाललं? आईला मावशीला मी घरी घेऊन चालले. चला तर आपण सर्वजण जाऊया. खुश झाले. आईनं गॉगल आणलंय मला गिफ्ट गागला म्हणून घालून दाखवला तुम्हाला सगळ्यांना. कसा दिसतोय? मस्त दिसतंय. छान दिसतंय, छान.